खूप दिवसा पहिले एक आपला ब्लॉग आलता, त्याच्यामध्ये आपण नवीन घर साफ केलं होता. आज आपल्याला करायचंय जुनं घर साफ. जुन्या घरातला हॉलच एवढा मोठा आहे की आता पूर्ण दिवस हॉल साफ करायला लागतं. तर सगळ्यात पहिले हॉल मधलं सगळं सामान काढून घेत, म्हणजे की हॉल मधला सगळा पसारा दुसऱ्या रूम मध्ये ऍडजस्ट केला. पसारा काय नाही, बेडवरच्या गाद्या आणि सोफा सेटचे गद्दे होते. बाकी सोफा सेटला ठेवलं एका बेडवर आणि बाकीचे उरलेले सोफा सेट ठेवले नवीन घरामध्ये. शिवांश बघा कसं बघायला, त्याला वाटायला की काय करायला की घरामध्ये. त्याला म्हणलं बेटा साफसफाई चालू आहे, तू एका जागी बस म्हणलं. पहिलं तर नळी लावली आणि सगळा हॉल धुवून काढला होता. आता हॉलच्या एका कोणत्यामध्ये पाणी जमा होते आणि तिथंच एक होल आहे, त्याच्यामधून पाणी जाते बाहेर. आता पाणी काढण्यासाठी मी याची मदत घेतली होती. आता याला काय म्हणतात ते मला माहित नाही, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. मग काय सगळ्या हॉल मधलं पाणी एका साईडला घेतलं आणि हळूहळू सगळं पाणी बाहेर काढलं. एवढ्या धिंगाणामध्ये पण बाबाला बातम्या बघायच्या होत्या. बातम्यामध्ये भारत पाकिस्तान वार चालू होता, म्हणजे बघायला डेडिकेशन एकदम. आमच्या घरची माणसं म्हणलं की लय खतरनाक आहे बघा. आता पाणी काढल्यानंतर बारी होती शोकेसला एका जागेवर लावायची. मायटोकॉन्ड्रिया मध्ये जेवढी एनर्जी होती तेवढी एनर्जीचा यूज केला आणि प्रयत्न केला शोकेस थोडूसा जागेवरून हलवण्याचा. मजेच्या नंतर काय नाही, मग काय दिदी आली माझी मदत करायला. दिदीच्या पण मायटोकॉन्ड्रिया मधली एनर्जी संपली होती. दोघींना पण होईल तेवढा दम लावला आणि शोकेस फायनली हलवलं जागेवर. मायटोकॉन्ड्रिया मधली सगळी एनर्जी सेलला द्यायच्या पहिले आम्ही शोकेसला देऊन टाकली. आमच्याच्यानं काय व्हायला गेलता, मग काय माझे आजोबा आले बघा, धोतर खोसलं आणि आमची मदत करू लागली होते. पण बाबाच्यानं काय दरासं पण हल्लं नाही शोकेस. फायनली आमच्या तिघाच्या जोरानं शोकेसला त्याच्या जागी बसवलं होतं आम्ही. खुशी बघायला चेहऱ्यावरची, असं वाटायला त्या बाहुबलीच्या हाताखाली काम करणारे आहोत आम्ही. ऍट द एंड आमच्या बॉडी मधली सगळी एनर्जी समाप्त झाली होती. काही मात्रामध्ये एनर्जी ऍड करण्यासाठी आम्ही ओल्या शेंगाची मदत घेतली. त्या शेंगाला मस्त भाजलं एकदम काळपट होईपर्यंत. याचे ते अलगच नखरे, दुप्पट डोळ्यामध्ये चाललं तरी पण तिथे थांबायचं पोराला. शेंगा खाऊन सगळे टपर घरानं केले. मी एकटीने नाही, भाऊ बहीण सगळेजण होते, पण साफ मात्र मला एकटीलाच करावं लागलं.